हा एक मोठं उदाहरण या महाराष्ट्राला आहे आणि तरुण पिढी राजकारणापासून अलिप्त राहू पाहते त्यांना एक दिलासा देण्याचं कामसुद्धा यामुळे मिळालेलं आहे। कारण रस्त्यावरती आणि लोकांसाठी काम केलं एक तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो याचं एक उदाहरण पूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम, तरुणांना दिशा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे। सर, आज राज ठाकरेंची भेट झाली, चर्चा काय झाली, काय नेमकी चर्चा झाली? मी सुरुवातीच्या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत असताना माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे। ठाण्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी मला राजसाहेबांनी दिलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आंदोलनं केलेली आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी आंदोलनं केली अनेक बाका प्रसंग माझ्यावरती आले त्यावेळी राजसाहेबांनी पाठ थोपटलेली आहे आणि त्या शाबासकीच्या कौतुकावरच मी यापुढे गेलेलो आहे आणि आज खूप आनंद झालेला आहे की ज्या माणसाच्या हाताखालून आम्ही काम करायला सुरुवात केली त्या माणसांचे आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। सर, ठाण्यामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे, राज ठाकरे यांच्या सभेची मागणी केली का? त्यांची सभा होणार? नक्कीच राजसाहेबांची सभा ही प्रचाराला दिशा देण्याचं काम करत असते, लोकांमध्ये एक चैतन्य आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य जागवण्याचं काम करत असते, त्याच्यामुळे मागणी केलेली आहे। सर, आपण जर बघितलं रात्री 3 उमेदवारांनी त्या ठिकाणी भेटीगाठी घेतली, माहीत तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही भाजप हे नाराज देखील झाले अशी चर्चा आहे। नाही, अजिबात नाही। आजही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला जेव्हा मी पुष्पहार अर्पण केला तेव्हा माननीय निरंजनजी डावकरे, संजय वाघुले, भारतीय जनता पार्टीचे सर्व ठाण्यातील नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। असं काही नाही आहे, ही उगाचच कथोकल्पित बातम्या कोण पसरवत असेल, पण अशी परिस्थिती नाही। आज 4 वाजता माननीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब स्वतः सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। गेले 2 दिवस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत आणि त्यांच्या ऑलरेडी चौकसभासुद्धा प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहेत। असं काही नाही आहे, सर्वजण एकत्रचं वातावरण आहे। मला वाटत नाही की जे उमेदवाराचं तुम्ही नाव घेताय त्या उमेदवारासाठी आम्हीच पत्रकं वाटलेली आहेत, त्यांचे रॅलीज आम्हीच केले, आम्हीच झेंडे लावलेले आहेत, त्यामुळे आम्हाला काही त्याचं आव्हान वाटत नाही आहे। कारण ठाण्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड असं जाळं आहे। 365 दिवस ते काम करत होतं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं काम ठाण्यामध्ये बोलतं आहे, ठाणं बदलतं आहे, ठाणेकरांना माहिती आहे। नरेंद्र मोदी साहेबांची जी काय पंतप्रधान पदाची हॅट्रिक करायची त्याकरता लोक उत्सुक झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला काही त्यांचं वाटत नाही आहे की एक हाय प्रोफाईल नेता याविरुद्ध एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता अशी ती लढत आहे आणि कार्यकर्ता नक्कीच जिंकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।